तर भाजपनं मुंबईमध्ये आशीर्वाद यात्रा सुरू केलेली असून आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतून ही आशीर्वाद यात्रा निघाली आहे। मात्र ही यात्रा निघण्यापूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या यात्रेची खिल्ली उडवली आहे। भाजपवाले मुळापासून हादरलेत आणि त्यामुळेच त्या यात्रा काढतायत। त्यांच्या यात्रांनी कोणताही फरक पडणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं। आमच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेनेच्या आमच्या प्रचंड प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळाला। त्यामुळे ते मुळापासून हादरलेत। जनता जरी कागदावर तुमच्याकडे चिन्ह आला असेल, शिवसेना ही कागदोपत्री आली असली तरी शिवसेनेचा वारसा जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे। त्याच्यामुळे असल्या या यात्रा आणि त्या यात्रात तुम्ही सामील करून घेणारे पैशाच्या जोरावरचे कार्यकर्ते, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। उलट तुम्ही जितक्या अशा यात्रा काढाल तितकी तुमची बेमनी आणि गद्दारी लोकांपर्यंत जास्त पोहोचेल। तर खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी घेतलेल्या देवदर्शनावरून नव्या वादाची शक्यता आहे। कारण शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप केला। सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतल्याचा आरोप शिवतारेंनी केलाय। तर सुप्रिया सुळेंनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटण खाल्लं आणि नंतर महादेव आणि सासवडला सोपण काका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। शिवतारेंनी फेसबुकवर फोटो शेअर करत टीका देखील केली आहे। आणि यावर आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, शिवतारेंनी जे आरोप केले आहेत सुप्रिया सुळेंवर, त्यावर त्यांची काही प्रतिक्रिया आली आहे का? सुप्रिया सुळेंनी आताच त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली, पण त्यांनी या संदर्भात कुठलंही ठाम मत असं व्यक्त करायला नकार दिला। ते म्हणे मला काहीच माहित नाही त्यांनी काय नेमकं ट्विट केलंय ते। मी जे काय केलंय ते तुमच्या समोर आहे, माझ्या फेसबुक पेजवर आहे, मी तिथं बघायला गेले ते मान्य आहे। पण शिवतारेंनी नेमकं माझ्या विरोधात काय लिहिलंय, काय ट्विट केलंय हे मला काही माहित नाही, मी ते बघितलं पण नाही। थोडक्यात त्यांनी इग्नोर करण्याचा प्रयत्न केला शिवतारेंना। त्यामुळे आता शिवतारे नेमकं कसं रिएक्ट होतात आणि ते मंदिरात गेले का मटण खाऊन मंदिरात गेले तर काय होतं हाही प्रश्न विचारला असता तेव्हा मला काही माहित नाही या संदर्भात। थोडक्यात त्यांनी सरळ कानावर हात ठेवलेत, कुठली प्रतिक्रिया देण्यास सोयीस्करपणे टाळलेला आहे। थोडक्यात त्यांना हा विषय वाढवायचा नाहीये। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी। तर आता बातमी ती म्हणजे बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची हैदराबाद इथं भेट घेतली आहे। आणि या भेटीमुळे प्रकाश सोळंके यांचा पक्ष बदलण्यासंदर्भात आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। काही दिवसांपूर्वीच आमदार सोळंके यांनी जनतेची इच्छा असेल त्या पक्षात प्रवेश करेल असं जाहीर केलेलं होतं आणि त्यामुळे आता या भेटीनं मतदारसंघात चर्चेला उधाण आलंय। महाराष्ट्रात बीआरएस पक्षानं मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नांदेड येथील सभेनं प्रवेश केलाय। तर मुख्यमंत्री राव महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यावर भर देत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आमदार सोळंके यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। तर प्रकाश सोळंके बीआरसी पक्षात जाणार का याची चर्चा आता सगळीकडे सुरू झालेली आहे। कारण हैदराबादमध्ये त्यांनी मुख्यमंत्री राव यांची भेट घेतलेली आहे। सोळंकेंकडून चंद्रशेखर राव यांच्या कामाचं कौतुक देखील केलं जात आहे आणि त्यांच्या या भेटीनंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीला कोणता धक्का बसतोय का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे।